प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज भारतीय प्रजासत्ताक दिन। आपल्या देशाची अनेक वर्षाची गुलामगिरी आपल्या देशामध्ये असणारी राजकीय गुलामगिरी संपवून 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला आणि ते झालं राजकीय स्वातंत्र्य। परंतु आपल्या देशबांधवांना शैक्षणिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील, प्रशासकीय क्षेत्रातील स्वातंत्र्य मिळावं यासाठी घटना समितीची स्थापना झाली। घटना समितीतील अत्यंत महत्त्वाची समिती मसुदा समिती आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अविरतपणे अखंडपणे परिश्रम घेऊन आपल्या देशाला एक संविधान दिलं। ते संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या देशाला सुपूर्त केलं आणि ते सुपूर्त केलेलं संविधान 26 जानेवारी 1950 ला आपल्या देशासाठी लागू झालं। आम्ही भारतीय लोक हे संविधान ज्यांच्याकडे सुपूर्त केलं ते कोण? आम्ही भारतीय लोक धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव यावरती आधारलेलं हे आपल्या देशाचं संविधान आहे। ज्या दिवशी संविधान लागू झालं, संविधानाची अंमलबजावणी झाली, त्याच दिवसाला आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक तथा लोकसत्ताक देश असं म्हटलं जातं। आपल्या देशामध्ये ब्रिटिश आमदानीमध्ये एकूण सुमारे 550 संस्थानं होती आणि त्या संस्थानाचं स्वतंत्र राज्य होतं। या देशातील अनेक जाती, अनेक धर्म, विविध संप्रदाय, विविध लोकधारा, भौगोलिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आपला देश हा वैविध्याने नटलेला देश आहे। त्या विविधतेने नटलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे आणि म्हणून भारतीय संविधान आपल्या देशाचा आत्मा आहे। संसदीय लोकशाहीचा खरा आत्मा काय आहे तर आपल्या देशाचं संविधान आहे। या संविधानाने आपल्याला काय दिलं हा महत्वाचा विषय। संविधानाने काय दिलं आपल्या देशाला? या संविधानानं आपल्या देशाला संसदीय शासन प्रणाली दिली। आपल्याला संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समता दिली, धर्मनिरपेक्षता दिली। या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मताचं मूल्य समान आहे। राष्ट्रपती असेल, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश, राज्यपाल किंवा टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांच्या मताचं जे मूल्य आहे तेच खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या सामान्य कष्टकरी, श्रमकरी शेतकरी असेल किंवा गरीबातला गरीब माणूस असेल त्याच्या मताचं मूल्य एक समान आहे। म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मताचं जे मूल्य आहे तेच मूल्य पंतप्रधानाच्या मताचं मूल्य आहे, तेच अंबानी, टाटा, बिर्ला यांच्या मताचं मूल्य आहे। म्हणजे मतदानाच्या बळावरती शासन व्यवस्था बदलता येते। आपल्या हिताचा व्यक्ती प्रतिनिधी म्हणून आपण सभागृहामध्ये पाठवू शकतो, हे आपल्याला भारतीय संविधानाने दिलं। म्हणजे संसदीय संविधानिक शासन प्रणाली आपल्या देशामध्ये आली, ती संविधानामुळे आली। संविधान आपल्या देशाचा लोकशाहीचा खरा पायाभूत आधारस्तंभ आहे। आपल्याला संविधानानं काय दिलं तर आपल्या देशाचं नाव निश्चित केलं, कलम क्रमांक 1 भारत तथा इंडिया। म्हणजे आपला देश हा कुठल्या एका धर्माचा नाही, एका जातीचा नाही, एका घराण्याचा नाही, तर तो कोणाचा आहे तर इथल्या भूमिपुत्राचा, इथल्या जनतेचा, इथल्या लोकांचा देश आहे। म्हणून भारत तथा इंडिया हे कधीही धार्मिक राष्ट्र होणार नाही, हिंदू राष्ट्र नाही किंवा मुस्लिम राष्ट्र नाही किंवा कुठल्या घराण्याचं राष्ट्र नाही, तर हे जनतेचं राष्ट्र आहे भारत तथा इंडिया। म्हणजेच सेक्युलरिझम आपल्या संविधानाने दिलं। सेक्युलरिझम म्हणजे आपल्या संविधानाला कोणताही धर्म नाही, याचा अर्थ
संविधान कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. म्हणजे आपल्या भारतीय संविधानाने कुठल्याही धर्माला विरोध केला नाही आणि कुठल्याही धर्माचा अनुनय करणार नाही अशी शासन प्रणाली आपल्याला भारतीय संविधानाने दिली. एखाद्या राज्याची निर्मिती करायची असेल त्याची तरतूद संविधानामध्ये आहे. नवीन स्टेट निर्मितीची तरतूद आपल्या संविधानामध्ये आहे. नागरिकत्वाच्या संदर्भातले कायदे आणि नियम आपल्या भारतीय संविधानाने दिलेले आहेत. संविधानाने अस्पृश्यता नष्ट केली, कायद्याने नष्ट केली. कलम 17 अस्पृश्यता पाळता येणार नाही, कोणत्याही स्वरूपामध्ये अस्पृश्यता पाळता येणार नाही याची तरतूद आपल्याकडे संविधानाने केली. कलम 14, 15, 16 जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही. म्हणजे धर्मव्यवस्थेने आपल्याकडे जातीव्यवस्था आणली, वर्णव्यवस्था आणली आणि इथल्या कष्टकरी श्रमकऱ्यांच्या हक्काधिकारी राहून घेतले. संविधानाने आपल्याला समानतेचा अधिकार दिला. जातीवरून, धर्मावरून, पंथावरून, प्रांतावरून, लिंगावरून कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव करता येणार नाही. जो अधिकार पुरुषांना तोच अधिकार स्त्रियांना. स्त्री पुरुषाचा भेदभाव नष्ट करून स्त्रियांना सुद्धा हक्काधिकार दिले पाहिजेत याची तरतूद संविधानाने केली. कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीला तो अमुक अमक्या जातीचा आहे, अमुक अमक्या धर्माचा आहे, या भाषेतला आहे, या भाषिक आहे किंवा त्या प्रांतातला आहे यावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही. हा समानतेचा अधिकार भारतीय संविधानाने आपल्याला दिला. आपल्या देशात पिढ्यानपिढ्या अस्पृश्यांचा अतोनात हाल झाले, त्यांच्या हक्काधिकार हिरावून घेण्यात आले. पण संविधानाने अस्पृश्यता पाळण्यावरती कायद्यानं प्रतिबंध केला. त्यामुळे आता कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळता येणार नाही ही तरतूद संविधानाने केली. एखाद्या देशाने दिलेला पुरस्कार घ्यायचा का नाही याबद्दल सुद्धा संविधान भाष्य करतं. कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य. आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे याचं स्वातंत्र्य संविधानातील कलम क्रमांक 19 नुसार आपल्याला मिळालं. परंपरेने हाच व्यवसाय केला पाहिजे असं बंधन आता राहिलेलं नाही. तुमच्या आवडीचा निवडीचा व्यवसाय तुम्ही करू शकता. व्यवसाय स्वातंत्र्य. तुम्हाला देशातील कोणत्याही भागामध्ये जाऊन स्थायिक होता येईल. संपत्ती कमावण्याचा अधिकार देखील आपल्याला संविधानाने दिला. जे वैदिक परंपरेने आपल्या हक्काधिकारी राहून घेतले होते, तुम्हाला धनसंपत्तीचा अधिकार नाकारण्यात आला होता, तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता. पण घटनेतील कलम क्रमांक 21 जीविताचा, जीवन जगण्याचा अधिकार दिला. प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार संविधान देतं. म्हणजे प्रत्येक माणसाचं मूल्य समान ठरवून प्रत्येकाच्या जीवन हे मौल्यवान आहे, महत्वपूर्ण आहे. त्यामुळे कोणाचाही जगण्याचा अधिकारी राहून घेता येणार नाही. त्यात अमेंडमेंट करून शिक्षणाचा अधिकार, राईट टू एज्युकेशन, घटनेतील कलम क्रमांक 21 नुसार दिलं. 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार आणि ते देण्याचं कर्तव्य शासन प्रणालीचं असेल अशी तरतूद घटनेतील कलम क्रमांक 21 नुसार करण्यात आली. कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आपल्याला आपले विचार कवितेतून, लेखनातून, नाटकातून, अभिनयातून, वेगवेगळ्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य संविधानातील कलम क्रमांक 19 नुसार आपल्याला 19 नुसार आपल्याला मिळालं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राईट टू स्पीच, राईट टू एक्सप्रेस, आपण व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. आपल्याला आपले विचार वेगळ्या माध्यमातून निर्भीडपणे निकोप वातावरणात मांडण्याचा अधिकार संविधान देतं. यापूर्वी आपल्या पूर्वजांनी विचार मांडले, त्यांच्या हत्या झाल्या. संत तुकाराम महाराजांनी अभंग लेखन केलं, त्यांच्या हत्या झाली. छत्रपती संभाजीराजांनी संस्कृतमध्ये लेखन केलं, त्यांना हालहाल करून ठार मारण्यात आलं. अनेक संत, अनेक महापुरुष, अनेक समाजसुधारक त्यांच्या हक्काधिकारी हिरावून घेण्यात आले. पण आज आपल्या देशातील प्रत्येक नागरिक
आपले विचार निर्भीडपणे मांडू शकतो ते केवळ आणि केवळ घटनेतील कलम क्रमांक 19 नुसार. अभिव्यक्ती स्वातंत्र्य महान स्वातंत्र्य आहे. यातून अनेक संशोधक तयार होतील, लेखक तयार होतील, अभ्यासक तयार होतील, विचारवंत तयार होतील आणि आपले विचार ते वेगळ्या माध्यमातून व्यक्त करतील. ते व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधानाने आपल्याला दिलेलं आहे. कलम क्रमांक 22, 23, 24 यानुसार बालमजुरी संपली. कोणत्याही लहान मुलांना तुम्हाला त्याचं शारीरिक श्रम म्हणून वापर करता येणार नाही. लहान मुलांचा अधिकार शिक्षणाचा अधिकार आहे. बालमजूर तुम्हाला कामावरती ठेवता येणार नाही. बालकांचा सन्मान करण्याचं एक जबाबदारी, एक हक्क या संविधानाने आपल्यावरती टाकला. जे प्रत्येक बालकाचा आदर झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे याची तरतूद संविधानातील फंडामेंटल राईट मध्ये करण्यात आलेली आहे. वेठबिगारी संपली. पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आज जनावरांचा बाजार असतो की जनावरांची खरेदी विक्री होते, जनावरांच्या खरेदी विक्रीमध्ये त्या जनावरांची संमतीचा विचार केला जात नाही. जनावर संमती कशी देणार हो? त्याला बोलताच येत नाही, त्याला अभिव्यक्त होता येत नाही. तसंच जनावरांप्रमाणेच आपल्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये गुलामांची खरेदी विक्री केली जात असे. परंतु भारतीय संविधानाने या गुलामांच्या खरेदी विक्रीवरती बंदी घातली. प्रत्येक स्त्री पुरुषाचा सन्मान झाला पाहिजे, आदर झाला पाहिजे म्हणून संविधानाने वेठबिगारी संपुष्टात आणली, बालमजुरी संपुष्टात आणली. मानवतावादी अधिकार, मानवतेचे अधिकार संविधान आपल्याला देतं. घटनेतील कलम क्रमांक 25 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य. जैन असेल त्याला जैन धर्माप्रमाणे, बौद्ध असेल बौद्ध धर्माप्रमाणे, शीख, इस्लाम, ख्रिश्चन असेल किंवा स्वतःला हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज असेल, त्या प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे. म्हणजे संविधान कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आणि कोणत्याही धर्माचा अनुनय करणार नाही. ज्याला आपण सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता म्हणतो, असा धर्मनिरपेक्षतेचा अधिकार भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला. अल्पसंख्याकांसाठी तरतूद, आदिवासीसाठी तरतूद, शालेय शिक्षण सक्तीने मोफत करण्याचं काम भारतीय संविधानाने केलं. कलम 51 मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आपल्या देशाचा अभिमान बाळगणं, राष्ट्रवाद, आपल्या देशाची जी प्रतीक आहे त्याच्या प्रती सन्मान बाळगणं, आदर बाळगणं, त्या प्रतीकांचं रक्षण करणं, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय पशु, राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रीय मालमत्ता याच्या प्रती आदर बाळगणं, आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर करणं, आपल्या राष्ट्रीय गीतांचा आदर करणं, त्याचा सन्मान बाळगणं, आपल्या देशाची वैभवशाली संस्कृती आणि परंपरा त्यांचा अभिमान बाळगणं, आपल्या देशाचं सार्वभौमत्वाचा अभिमान बाळगणं, त्याचं रक्षण करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं, निसर्गाचं रक्षण करणं, राष्ट्रीय मालमत्तेचं रक्षण करणं ही जबाबदारी घटनेतील कलम क्रमांक 51 नुसार आपल्याकडे सोपवण्यात आलेली आहे. घटनेतील कलम क्रमांक 51 नुसारच महिलांच्या प्रती आदर बाळगला पाहिजे. त्यांचा अवमान होईल, त्यांचा उपमर्द होईल अशी कोणतीही कृती कोणत्याही भारतीय नागरिकाला करता येणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे की स्त्रियांचा आदर बाळगणे, त्यांचा सन्मान करणे ही जबाबदारी घटनेतील कलम क्रमांक 51 नुसार मिळालेली आहे. घटनेतील क्रमांक 51 मध्येच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, अंधश्रद्धेला विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणं, शास्त्रीय दृष्टिकोन वाढीस लावणे हे देखील कर्तव्य घटनेतील कलम क्रमांक 51 नुसार भारतीय नागरिकाला देण्यात आलेलं आहे. म्हणजे जसे अधिकार आहेत तशीच कर्तव्य देखील या भारतीय संविधानाने आपल्यावरती सोपवलेले आहेत. घटनेतील कलम क्रमांक 340, 41, 42 आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्या देशातील महत्त्वाच्या जागा
विशिष्ट वर्गाकडे पिढ्यानपिढ्या कायम आहेत. मग न्यायपालिका असेल, शिक्षण व्यवस्था असेल, प्रशासन असेल, यामध्ये इथल्या SC ST OBC शेतकऱ्यांना संधी नव्हती. 1902 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या देशामध्ये प्रथमतः आरक्षणाचा पाया घातला. हेच आरक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये घटनाबद्ध केलं. घटनाबद्ध केलेलं संविधान आरक्षण आज आपल्या देशामध्ये SC ST OBC वर्गाला लागू आहे. हे आरक्षण संविधानातील कलम क्रमांक 340, 41, 42 नुसार मिळालं. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स यांच्या जातीची निश्चिती असल्यामुळे त्यांना त्याच वेळेस आरक्षण मिळालं. पण OBC म्हणायचं कोणाला, OBC ठरवायचं कसं, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतील कलम क्रमांक 340 मध्ये अशी तरतूद केली होती की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागास आहेत त्यांना रिझर्वेशन, त्यांना प्रतिनिधित्व. 340 नुसार सुरुवातीला काका कालेलकर आयोग आणि त्यानंतर मंडल आयोग, BP मंडल आयोग, BP मंडल यांच्या अध्यक्षतेला आयोग नेमला, त्याला मंडल आयोग म्हणतात. आणि मंडल आयोगानुसार 3743 जाती OBC मध्ये समाविष्ट करण्यात आल्या. आणि याच OBCंना आज आरक्षण मिळालं. हे आरक्षण संविधानामुळे मिळालं. संविधानाने जी तरतूद केली होती त्यानुसारच आज आपल्या देशातील 3743 जातींना OBCचं आरक्षण देण्यात आलं. म्हणजे जे आज आरक्षण आहे आपल्या देशातील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, OBC या वर्गातील IAS अधिकारी, IPS अधिकारी, न्यायाधीश, पोलीस अधिकारी किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही अधिकारी दिसतात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही इथल्या बहुजन समाजाचे प्रतिनिधी दिसतात, त्याचं श्रेय संविधानाला द्यावे लागेल. संविधान नसतं तर आज आपल्याला SC ST OBC वर्गातील प्रतिनिधी दिसले नसते. देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. या देशातल्या संघ परिवाराचा हेतू होता की त्यांना मनुस्मृतीची अंमलबजावणी करायची होती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यामुळं मनुस्मृतीचं राज्य आपल्या देशामध्ये येऊ शकलं नाही. आपल्या देशामध्ये कोणाचं राज्य आलं? लोकांचं राज्य आलं. लोकशाही, ही लोकशाही जन्माला घालण्याचं महत्वाचं काम संविधानाने केलेलं आहे. अन्यथा आपल्या देशामध्ये इंग्रज गेल्यानंतर इथल्या संस्थानिकांचं, इथल्या सनातनी व्यवस्थेचं राज्य आलं असतं. पण आज जी काही राज्य व्यवस्था आपल्या देशामध्ये आलेली आहे याचं श्रेय भारतीय संविधानाला द्यावं लागेल. संविधान हे धर्मग्रंथ नाही. धर्मग्रंथामध्ये लवचिकता नसते. धर्मग्रंथ हे कर्मठ असतात. धर्मग्रंथाला परिवर्तन मान्य नसतं. ते सनातनी विचाराचे असतात. पण बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार सुद्धा दिला, ज्याला आपण अमेंडमेंट म्हणतो. घटना दुरुस्ती, अमेंडमेंट. आपल्या देशामध्ये अनेक वेळा अमेंडमेंट झाली. त्या अमेंडमेंट सुद्धा का झाली तर त्या संविधानामध्ये घटना दुरुस्तीची तरतूद केल्यामुळेच. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दुरुस्तीची तरतूद केली, त्यामुळे आपल्या देशामध्ये अनेक वेळा घटना दुरुस्ती देखील करण्यात आली. आपल्या देशाला संविधान आहे. संविधानाला प्रेमबल म्हणजेच ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो, त्या प्रस्तावनेमध्ये काय म्हटलंय? सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय? आपल्या देशावरती कोणत्याही बाह्य शक्तीचं नियंत्रण राहणार नाही. आपला देश अमेरिका, रशिया किंवा चायना हा कोणी चालवणार नाही. इंग्लंडचं नियंत्रण राहणार नाही. तर आमच्या देशाचे निर्णय आम्ही घेऊ. यालाच म्हणतात सार्वभौमत्व. सार्वभौमत्वाचा अधिकार हे संविधान देतं. धर्मनिरपेक्षता. देशाला कोणता धर्म नाही किंवा देश कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. हा देश सनातनी राष्ट्र नाही, हिंदू राष्ट्र नाही, तर हा देश सर्वांचा आहे, प्रजेचा आहे, रयतेचा आहे. हा कुठल्या धर्माचा नाही. सेक्युलरिझम, समाजवादी. आपल्या देशाची मालमत्ता केवळ एका घराण्याची नाही तर ती देशाची आहे. आपण संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, परंतु आपला भारत देश हा समाजवादी. समाज रचना आपलं संविधान सांगतं समाजवादी. समाजाच्या मालकीची. रेल्वे कोणाच्या मालकीची? कुठल्या मंत्र्याच्या मालकीची नाही. या देशातली साधन संपत्ती, मालमत्ता देशाच्या मालकीची. म्हणून समाजवादी असं म्हटलेलं आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावरती आधारलेली आपली संसदीय लोकशाही आहे.
संविधान आहे. म्हणजे संविधान यांनी आपली लोकशाही अधिक बळकट केली. संविधानाने समानता आणली. संविधानाने आपल्या देशात जात धर्म पंथ प्रांत भाषा लिंग यावरून भेदभाव नष्ट केला. पण नष्ट परिपूर्ण झालेला नाही, तो व्हावा. आणि यासाठी आपल्याला संविधान आहे. म्हणून हे संविधान आहे म्हणून लोकशाही आहे. संविधान आहे म्हणून देश आहे. संविधान आहे म्हणून राष्ट्रवाद आहे. अन्यथा संस्थानिकांच्या ताब्यात, सनातनी व्यवस्थेच्या ताब्यात आपला देश गेला असता. म्हणून आजचा दिवस 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं म्हणून प्रजासत्ताक दिन. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बहुजन संघटक यांनी संविधानाने भारताला काय दिलं या व्याख्यानाचं आयोजन केलं. पुन्हा एकदा सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.